दही हा एक पौष्टिक आणि आरोग्यवर्धक खाद्यपदार्थ आहे, ज्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, विटॅमिन B12, पोटॅशियम आणि प्रोबायोटिक्स मुबलक प्रमाणात आढळतात. नियमितपणे दहीचे सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत होते आणि आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होऊन गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. हे इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे, ज्यामुळे शरीराला आजारांशी लढण्याची क्षमता मिळते. म्हणूनच आज मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी योगर्ट मेकिंग बिझनेसवर एक इंडस्ट्रियल डॉक्युमेंटरी घेऊन आले आहे. रॉ मटेरियल्स: फ्रेश मिल्क, स्टार्टर कल्चर बॅक्टेरिया, शुगर, फ्रूट पल्प और फ्लेवर्स, स्टॅबिलायझर्स, मिल्क पावडर, प्लांट अँड मशिनरी, पेस्चरायझर, होमोजेनायझर, फर्मेंटेशन टँक, फिलिंग अँड सीलिंग मशीन, रेफ्रिजरेटर युनिट. प्रोसेस: दही बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वप्रथम फ्रेश मिल्कला पॉश्चरायझरमध्ये निश्चित प्रमाणावर गरम केले जाते, ज्यामुळे हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात. त्यानंतर दूध होमोजेनायझरमधून पास केले जाते, त्यामुळे त्याची बनावट एकसमान आणि क्रीमी होते. पुढे त्यामध्ये मिल्क पावडर, शुगर आणि स्टॅबिलायझर घालून चांगले मिक्स केले जाते, जेणेकरून टेक्स्चर आणि चव अधिक उत्तम होते. त्यानंतर मिश्रण थंड करून फर्मेंटेशन टँकमध्ये टाकले जाते आणि त्यात स्टार्टर कल्चर बॅक्टेरिया मिसळले जातात, ज्यामुळे फर्मेंटेशन प्रक्रिया सुरू होते आणि योगर्ट घट तयार होते. फर्मेंटेशन पूर्ण झाल्यानंतर आवश्यकतेनुसार फ्रूट पल्प ऑल फ्लेवर्स घातले जातात. शेवटी तयार योगर्टला फिलिंग अँड सीलिंग मशीनच्या मदतीने कप किंवा कंटेनरमध्ये भरून सील केले जाते आणि त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी रेफ्रिजरेशन युनिटमध्ये थंड करून साठवले जाते. अशा प्रकारे आज आपण दही मेकिंग बिझनेसबद्दल माहिती घेतली. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही या क्रमांकावरही संपर्क करू शकता. अशा नवीन व्यवसाय कल्पनांसाठी आमचे यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.